दणकेबाज आंदोलनकर्त्यांचे दणकेबाज आंदोलन काही वेळातच यशस्वी। आंदोलनकर्त्यास घेण्यात आली मागण्यांची दखल। आंदोलनाला आम आदमी पार्टीने दिला बिनशर्त पाठिंबा। स्थानिक वर्धा जिल्हा परिषद समोर असलेल्या बापूरावजी देशमुख यांच्या स्मारक चौकातील रस्त्याच्या कडेला बांधकामाच्या अनुषंगाने मोठा रस्ता खोदून ठेवण्यात आला होता। सदर रस्ता हा वळणावर खोदून असल्याकारणाने त्या स्थळावर अनेक अपघात गेल्या 1 महिन्यात घडले। याच आधारावर MIMचे जिल्हा प्रभारी तथा शहर अध्यक्ष आशिफ खान यांनी वर्धा नगरपालिकेच्या उपमुख्याधिकारी यांना निवेदन देऊन खोदकाम करून ठेवलेल्या स्थळी ठिय्या आंदोलन करत असल्याची माहिती दिली। लागलीच ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले। प्रशासनात हालचाली सुरू झाल्या आणि अवघ्या 2 तासाच्या आत रस्त्यावरील त्या जीवघेण्या खड्ड्याला दुरुस्त करण्यासाठी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने ठेकेदारामार्फत सिमेंट काँक्रीट मिक्सर मशीन आणि कर्मचारी पाठवून काम पूर्णत्वास नेण्यात आले। MIMचे आसिफ खान यांच्या या आंदोलनाला वर्धा जिल्हा आम आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौड यांनी समर्थन जाहीर करून आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला। तसेच आंदोलनस्थळी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष सुधीर पांगुळ यांनी त्वरित भेट घेऊन मागणीचे समर्थन केले। या आंदोलनात जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आशिफ खान, आपचे जिल्हाध्यक्ष श्रीकांत दौड, आपचे जिल्हा महासचिव असलम पठाण, इस्राईल शेख, फिरोज सय्यद, दत्तू भोंबे, स्वप्नील पाटणकर, रोशन कांबळे, सोहेल बेग, तन्वीर बेग, शेख हुसेन, शेखर वर्मा, रुपेश चौधरी, हर्षित शेख यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते। खड्डा सिमेंट काँक्रीटने त्वरित बुजवण्यात आल्याने आसिफ खान यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा पाऊस पडतोय। त्याचप्रमाणे आंदोलनाची त्वरित दखल घेतली असल्याने आसिफ खान यांनी सुद्धा नगर परिषद प्रशासनाचे आभार मानले। मुख्य संपादक विल्सन मोखडे, वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा।